मार्च अखेर म्हणजे 31 तारीख, उद्या आणि परवा, उद्या सोमवार आणि मंगळवार, पण महत्त्वाचा दिवस म्हणजे उद्याचाच, कारण परवा महावीर जयंतीमुळे कार्यालयाला सुट्टी आहे. आपण आता उभ्या होते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उत्तर विभागात. ठेकेदारांचं लक्ष लागलंय की सरकारकडं किती निधी अपेक्षित आहे, किती येईल, आपलं बिल मिळेल का, या विवंचनेत ठेकेदार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार AMC मधून ज्यांनी कामं केलेत त्यांना काही प्रमाणामध्ये निधी आल्याचं समजतंय, पण 3054 असेल किंवा 0304 जे रस्ते आणि पूल ही कामं मोठ्या प्रमाणात होतात. कारण आपल्या संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती पाहिली तर साधारणपणे दुर्गम भाग असल्यामुळे रस्ते आणि पूल या कामाला बांधकाम विभागाने नेहमी प्राधान्य दिलं जातं. पण त्याचा विचार केला तर साधारणपणे केलेल्या कामाचे पैसे रत्नागिरी डिव्हिजनचा विचार केला तर ती रक्कम आहे 60 ते 65 कोटी रुपये. तितकीच रक्कम असेल चिपळूणची, जे पूर्ण जिल्ह्याला त्या हेडखाली जवळजवळ 125 कोटीपेक्षा जास्त निधीची गरज आहे केलेल्या कामांची. त्यामुळे आता ही कामं ज्या ठेकेदाराने केले त्यांचं लक्ष आहे सरकार उद्या आपल्या पत्रात काय पाडेल. मिळाल्या माहितीनुसार काही प्रमाणात पैसे येतील असं अधिकारीवर सांगतोय, पण कोण ठामपणे सांगायला तयार होत नाही. ही बाजू झाली ठेकेदारांची अडचणीचा विषय. आणखी ठेकेदारांसमोर दुसरी एक अडचण उभी राहिली. युद्धामुळे सर्वसामान्यांपर्यंत तो विषय आला, सर्वसामान्य त्रास व्हायला लागलाच आहे, पण आता कुठेतरी ठेकेदारांना सुद्धा आर्थिक नुकसान करणारं युद्ध ठरेल असं दिसतंय. त्याचं कारण असं आहे की युद्धामुळे जवळजवळ साधारणपणे बांधकाम विभागामधल्या त्या रस्त्याच्या कामाला जे सर्रासपणे वापरलेल्या डांबराचा दर हा साधारणपणे किलोला 20 रुपयापेक्षा अधिक वाढलेला आहे. जवळजवळ 63 रुपये 50 पैसे महिनाभरापूर्वी दर होता, तो जवळजवळ आता 80-82च्या घरात गेला आहे. साधारणपणे 1 किलोला 20 ते 22 रुपये डांबराचे वाढलेले आहेत. त्यामुळे आता ह्या मध्यंतरी काळामध्ये ज्या ठेकेदारांनी कामं घेतलेली आहेत त्या कामामध्ये डांबराचा समावेश आहे, त्यांना मात्र हा विषय अडचणीचा ठरणार आहे आर्थिकदृष्ट्या. कारण जवळजवळ 20 रुपये डांबराला अधिक द्यावे लागणार आहेत आणि त्यांनी जे अंदाजपत्रक नव्हे त्यांनी इस्टिमेट जो दर भरला आहे तो जवळजवळ 63 रुपये 50 पैसे. एकंदरीतच काय की साधारणपणे रत्नागिरी जिल्ह्याला डांबराचा विचार केला तर साधारणपणे 10,000 टनापेक्षा अधिक डांबर लागतं आणि आता 20 रुपये वाढल्यामुळे ठेकेदारांची ही आर्थिक अडचण होणार आहे. एका मार्च अखेर आलाय, 31 मार्चला सरकार काय देतंय याकडे ठेकेदार लक्ष आहे. मार्च संपल्यानंतर पुन्हा नव्याने जी कामं पुरी मंजूर झाली ती करायची, तर डांबराचे दर वाढलेले आहेत. अशा दुहेरी संकटामध्ये मात्र एक ठेकेदार सापडलेला आहे असंच म्हणावं लागेल. टाइम डीजे करता किशोर मोरे, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.